नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र। जनतेवर अन्याय होतो याचं बऱ्याचदा जनतेलाच काही पडलेलं नसतं। काही जण कुजबूज करणार आणि कुणीतरी आवाज उठवावा ही अपेक्षा बाळगणार आणि तोपर्यंत मुकाट अन्याय सहन करत बसणार। दरवर्षी मार्च महिना गेला की एप्रिल महिन्यात वीज वितरण कंपनी वीज बिला व्यतिरिक्त सुरक्षा जमा ठेव या गोंडस नावाखाली जवळजवळ तेवढ्याच रकमेचं अजून एक बिल देते। हे माथी मारलेलं बिल ग्राहकांनी निमूटपणे भरायचं। या सुरक्षा जमा ठेवचा हिशोब वर्षभरात कधीच मिळत नाही। वर्षानंतर ही ठेव हडप करायची, परत पुढच्या वर्षी नव्याने सुरक्षा जमा ठेवचं अतिरिक्त बिल द्यायचं। मुळात तुम्ही सुरक्षा ठेव म्हणता म्हणजे कोणी तुमचं एखादं बिल वेळेवर भरलं नाही किंवा बुडवलं तर ते यातून वळतं करून घ्यावं। पण ग्राहक बिलाची रक्कम नियमितपणे भरत असेल तर एकदा भरलेली सुरक्षा जमा ठेव ही वर्षानुवर्ष तशीच अबाधित राहायला हवी की ही रक्कम वर्षातून एकदा हडप करण्यासाठी असते। मग या रकमेला झोलझाल ठेव म्हणा ना। मित्रांनो, हा सर्वसामान्य जनतेच्या समजण्याच्या पलीकडचा विषय आहे। मध्यमवर्गीयांना या गोष्टीत पडायला वेळ नसतो आणि श्रीमंतांना काही स्वारस्यच नसतं। आता जनता दात कुणाकडे मागणार? वीज कर्मचारी, पत्रकार नाहीतर राजकारणी? ही दात वीज कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्याकडे मागणार? सख्या सांगणार पक्याकडे जा, पक्या सांगणार तुक्याकडे जा, तुक्या सांगणार परत सख्याकडे जा। लोकशाहीसाठी बऱ्याचदा गायब असणारा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार वर्ग पण कमालीचा उदासीन का असतो? त्यांची काय अडचण असते कळत नाही। बऱ्याच स्थानिक राजकारण्यांचे अधिकाऱ्यांशी लागेबंदे साठेलोटे असतात। त्यांची कामं फोनवर न होतात, सत्पत्री दान पण प्राप्त होतं। त्यामुळे कदाचित राजकारणी म्हणत असतील मेरा काम बनता भाड में जय जनता। म्हणून न्यूज 36 महाराष्ट्र खासदार सुरेश म्हात्रे व माजी खासदार कपिल पाटील यांना साथ घालतोय। मित्रांनो, देशाची राजधानी दिल्लीत 200 युनिट वापरापर्यंत वीज बिल पूर्णपणे माफ होत असल्याचं कळतंय आणि महाराष्ट्र देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देतो। महाराष्ट्रात 50 युनिट वापरलं तरी 500 रुपयाचं बिल येतं। आपण एकाच देशात राहतो, विजेवरती तीच उपकरणं चालवतो, मग हा फरक कसा काय? अहो नका करू फुकट, 500चे 250 तर करू शकता। लोकप्रतिनिधी पुढाकार घ्यायला नको का? यापुढे जनतेने सुरक्षा ठेव तर द्यायची नाहीच आणि बिलात पण सूट करून मिळणं गरजेचं आहे। मित्रांनो, कल्पना करा की शहापुरात किमान लाखभर तरी विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहेत। प्रत्येकाचे 1000 रुपये सुरक्षा जमा ठेव पकडले तर कंपनी जनतेचे 10 करोड हडप करणार। राज्यकर्त्यांनो, जनता आधीच महागाईने हवालदिल आहे, त्यावर वीज कंपनीचा मनमानी अतिरिक्त बोजा टाकू नका। वितरण कंपनी बैलबुद्धीने वागत असेल तर आपल्या ऊर्जा मंत्र्याकडे व्यसन नाही का? मित्रांनो, जगाच्या पाठीवर बिलाचा महान नमुना असेल तो आपल्या वीज बिलाचा। बिलाच्या विवरणाची पद्धत म्हणजे अगाध, अथांग, अतर्क्य, शब्दांच्या पलीकडची आहे। जसं स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, इतर आकार, असे सर्व आकार बघितल्यानंतर मेंदू पार निराकार होऊन जातो। पुढे निरनिराळे शुल्क आणि कर बघून वीज वितरण कंपनीला कोपरापासून कर जोडावेसे वाटतात। अहो, लाईट बिल साधं सरळ सोपं असावं ना। तुम्ही एवढे युनिट वापरले, प्रति युनिट एवढा दर, म्हणून तुम्हाला अमुक अमुक लाईट बिल, बस। मागील बिल भरलं नसेल तर ते या बिलात अधिक होऊन यावं नाही, पण या गोष्टीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आजी माजी खासदार तरी या समस्येवर आवाज उठवतील का? खासदार सुरेश म्हात्रे हे
टोरंट कंपनीच्या मनमानी विरुद्ध आवाज उठवतात, मग त्यांनी इथेही आवाज उठवावा. माजी खासदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन यावर तोडगा काढावा. प्रयत्न करायला काय हरकत आहे? परिणाम काय होईल तो होईल, पण किमान लाखो लोकांसाठी कुणीतरी आवाज उठवतोय, ही गोष्ट सुद्धा खूप मोठी आहे. वीज बिल अर्ध्यावर आणलं गेलं, सुरक्षा ठेवीचा विषय मिटवला गेला, तर तालुक्यातील लाखभर ग्राहकांना त्याचा निश्चित फायदा होईल. सर्वसामान्य माणसांचं जगणं सुसह्य होण्यासाठी मदत होईल. जनतेला फार काय हवं असतं? रोजच्या जगण्यातल्या अडचणी नसाव्या किंवा किमान पक्षी कमी व्हाव्यात, एवढंच. हां, खरं आहे सध्या कोणतीच निवडणूक नाही, तरी पण कुणाला हा विषय महत्त्वाचा वाटतो आणि त्याचं निराकरण कुणी करतो का, हे बघणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू. धन्यवाद.